श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण स्वामींची एक छानशी गोष्ट, परंतु आपल्या जीवनाला एकदम लाख मोलाचा सल्ला देणारी गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचे नाव आहे सोन्याची अंगठी आणि आपली दृष्टी. एकदा एक माणूस खूप दुःखी होऊन स्वामी समर्थांकडे आला. तो म्हणाला, स्वामी, माझं नशीबच खराब आहे. मी खूप कष्ट करतोय, पण मला मात्र काही सुखच मिळत नाहीये. देवाला कदाचित माझं चांगलं व्हावं असं वाटतच नाहीये. स्वामींनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त जमिनीवर पडलेली एक लोखंडी काळी साखळी आणि एक सोन्याची अंगठी घेतली. स्वामींनी त्या माणसाला विचारलं, या दोन्ही गोष्टी जरा नीट बघ बरं, तुला यामध्ये काय दिसतंय? तो माणूस म्हणाला, महाराज, हे तर साधं आहे. ही साखळी काळी आणि जुनी आहे, तर ही सोन्याची अंगठी अगदी मौल्यवान आणि चमकणारी आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, साखळी आणि अंगठी दोन्हीवर धुळीचे थर बसलेले आहेत, तरी सुद्धा तुला सोन्याची चमक दिसली, कारण तुझे लक्ष किमती गोष्टीकडे होते. मग तुझ्या आयुष्यात देखील तसंच आहे. आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही समोर असतात, परंतु तू फक्त दुःखाच्या साखळीकडे बघतोयस, म्हणून तुला सुखाचं सोनं दिसतच नाहीये. स्वामींनी पुढे खूप मोलाचा संदेश दिला. तुझ्या मनाची दृष्टी बदल. तू ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करशील, तीच गोष्ट तुझ्या आयुष्यात वाढेल. जर तू दुःखाचा विचार केलास तर तुला दुःखच दिसेल, परंतु जर तू स्वामी कृपेचा विचार केलास तर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये सुख दिसेल. मित्रांनो, या गोष्टीचा अर्थ खूप खोलवर दडलेला आहे. आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. तीच गोष्ट आपल्याकडे आकर्षित करतो. जर आपण माझं नशीब वाईट आहे असं म्हणत राहिलो तर आपल्याला सगळीकडे वाईटच गोष्टी दिसतील. आपल्यासोबत नेहमी वाईटच होईल. परंतु जर आपण साखळीकडे बघण्यापेक्षा, म्हणजे जीवनातील दुःखाकडे बघण्यापेक्षा, आपल्याकडे जे सोनं आहे, म्हणजेच ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण स्वामींचे आभार मानले पाहिजेत. मला वाटतं आपण देखील हीच चूक करत आहोत. जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असताना देखील ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या करण्यामागे आणि त्या मिळवण्यामागे आपण लागलेलो आहोत, आणि म्हणून आपण सुखापासून वंचित आहोत. सुख हे बाहेर नसतं, तर ते आपण गोष्टींकडे कसं बघतो यामध्ये असतो. म्हणून ज्या गोष्टी नाही आहेत त्यामध्ये वेळ दवडण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्ये समाधानामध्ये राहणं, सुखात राहणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ.